नमस्कार. पवित्र पोर्टल शिक्षक भरती राज्यात सुरू आहे. या शिक्षक भरती अंतर्गत 20,000 नियुक्ती देण्यात आली. त्यापैकी केवळ 15,000 शिक्षक ॲक्च्युली शिक्षण सेवक म्हणून रुजू झालेले आहेत आणि याच धर्तीवरती आता शिक्षक भरतीचा दुसऱ्या टप्प्याची कार्यवाही 10 सप्टेंबरच्या परिपत्रकानुसार सुरूसुद्धा झालेली आहे. यद्यपि पोर्टलवर संस्थांना अभियोग्यताधारकांना टॅब मात्र उपलब्ध झालेला नाही आहे. परंतु जे 10 सप्टेंबर 2024चं जे सर्क्युलर काढलं त्या अगोदर पोर्टलवरती जी शिक्षक भरती पद्धती आहे त्याच्यामध्ये काही बदल करण्यात यावे असा प्रस्ताव शिक्षण आयुक्तांकडून मंत्रालयात पाठवण्यात आला होता आणि या संदर्भात एक अभ्यास गटाची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आणि त्या अभ्यास गटाचा अहवाल 2 सप्टेंबर 2024लाच डिक्लेअर झालेला आहे आणि त्यानंतर हे सर्क्युलर आलेलं आहे. अभ्यास गटाचा अहवाल तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूच या, परंतु एक धक्कादायक वास्तव आपल्यासमोर दिसतंय की राज्यात जशी तलाठी भरती होते, जशी पोलीस भरती होते म्हणजे जी सध्या होत आहे, तशीच येणाऱ्या काळामध्ये अगदी शिक्षक भरतीचा दुसरा टप्प्याची कार्यवाही सुद्धा जिल्हा न्याय होणार की काय अशी शंका आपल्या मनात नक्कीच येईल आणि ते कुठंतरी वास्तवसुद्धा दिसते. मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने शिक्षकांच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. शिक्षक भरती व्हावी यासाठी सक्रिय लढा आपण सर्व अभियोग्यताधारकांच्या माध्यमातून राज्यात देत आहोत आणि हे होत असताना माननीय माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं होतं की जिल्हानिहाय शिक्षक भरती होणार आहे, परंतु ती 3ऱ्या टेटमध्ये होणार आहे. परंतु आजचा हा जो काही अहवाल आहे तो जुनाच अहवाल आहे, परंतु आता आपल्या हाती लागलेला आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, इथंही तुम्हाला मिळेल आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित वाचल्यावरती हे लक्षात येतं की दुसऱ्या टप्प्यातच जिल्हानिहाय शिक्षक भरती होणार आहे. आणि आजपर्यंत जे काही पहिल्या टप्प्यातून फेजमधून तुम्ही गेलाच असाल त्याच्यामध्ये जे प्रिफरन्सेस होते ते प्रत्येकाला बरेच प्रिफरन्सेस होते. एका व्यक्तीला जवळपास 600-650 प्रिफरन्सेस आलेले होते. परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये आता प्रिफरन्ससुद्धा एक मिनिमम प्रिफरन्सेस असणार आहेत, जेणेकरून आता अभ्यास गटाचं जे काही निरीक्षण आहे ते त्यांच्या स्तरावरती योग्य असेल. परंतु जर आपल्या जिल्ह्यामध्ये वॅकन्सीज नसेल आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये वॅकन्सीज असतील तर मेरिटचा सुद्धा याच्यावरती बराच परिणाम असणार आहे. आणि मित्रांनो, याच सर्व शफलमध्ये आपण शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा व्हावा यासाठी पुण्यामध्ये मुंबईमध्ये आंदोलनं केली, उपोषणं केली. परंतु मित्रांनो, जर असं होणार असेल तर मग जे अगदी वर्षानुवर्ष आणि दुसरा टप्पाची सुद्धा वाट पाहत आहेत ते असे महिने जे वाट पाहत आहेत त्यांच्या हाती लागणार तरी काय असा सुद्धा प्रश्न आपल्या मनामध्ये यायलाच हवा आणि याला आपण जाब विचारायलाच हवा. जिल्हानिहाय शिक्षक भरती प्रथमतः ते अयोग्यच आहे. संविधानानं आपल्याला आर्टिकल 16 नुसार अधिकार दिलेले आहेत की आपलं जे काही प्रमोशन आहे किंवा जॉब आहे ते आपल्या मेरिटनुसार कुठंही होऊ शकतं. अहवालांमुळे मात्र अभियोग्यताधारकांची झोप उडालेली आहे आणि जर तुम्ही या संदर्भात फॉलोअप घेत असाल आयुक्त कार्यालयामध्ये मंत्रालयामध्ये तर नक्कीच या संदर्भात जाब विचारा आणि याचं उत्तर आपल्याला मिळालंच पाहिजे. म्हणूनच मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांसाठी आहे. सो जास्तीत जास्त शेअर करा, अवेअरनेस पसरलाच पाहिजे, अन्यथा हातातोंडाशी आलेला घास निघून जातोय की काय. आता हा अहवाल पाहूयात. ॲज आय टोल्ड यू बिफोर की 2 सप्टेंबरलाच अहवाल आलेला आहे आणि शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची कार्यवाही 10 सप्टेंबरपासून सुरू झालेली आहे. म्हणजे थोड्याशा तुम्ही डेटचं थोडंसं लिंकिंग लावलं तर बऱ्यापैकी तुमच्या ह्या गोष्टी क्लिअर होतील. याच्यामध्ये सांगितलेलं आहे की 20 ऑगस्ट रोजी राज्यात जी शिक्षक पदभरती होत आहे त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज होती असा अहवाल दिलेला होता शिक्षण आयुक्त कार्यालयातून आणि त्या संदर्भात 20 ऑगस्ट 2024 रोजी अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली आणि त्याची जी काही बैठक आहे ती 30 ऑगस्ट रोजी 12:30 वाजता झाली आणि त्यानंतरनं ही जी ऑनलाईन बैठक झालेली आहे
त्याच्यामध्ये हे सर्व सदस्यसुद्धा आहेत या मीटिंगला होते. ह्याचा जो हे आहे ते पाहणं खूप गरजेचं आहे आणि समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. या अहवालामध्ये काय सांगितलेलं आहे? सद्यस्थितीत राज्यातील शिक्षक भरती ही राज्यस्तरावरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुण व इतर निकषानुसार राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांच्या रिक्त भरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. म्हणजे हा जो अभ्यास गट आहे तो शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी नेमणूक केलेली होती. कारण याच्यामध्ये क्लिअर कट दिलेला आहे की रिक्त भरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. हे लक्षात घ्या, फक्त तुम्ही लक्षात घ्या, पुढं आपण याचं अजून विश्लेषण करणार आहोत. सदर राज्यस्तरावरून पदभरती करताना सन 2024 मध्ये एकूण 21,678 रिक्त पदांपैकी 19,986 शिफारस झाली आहे. ही पदभरती करताना स्थानिक स्वराज्य संस्थात निवड झालेल्या उमेदवारांना प्रचलित तरतुदीनुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी पात्र ठरवल्यामुळे, म्हणजे हा गोंधळ कुठं झाला की या पदभरतीच्या वेळेस सर्व जिल्ह्यांना सर्व उमेदवार पात्र होते. उमेदवारांची त्यांनी दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार निवड प्रक्रिया केल्यानंतर उमेदवारांकडून स्वतःच्या जिल्ह्यात बदल करून मागणी करणे, म्हणजे आम्हाला स्वतःचा जिल्हा पाहिजे किंवा ज्यांचे शिक्षण सेवक म्हणून निवड झालेली आहे त्यांनी मागणी केलेली आहे की आम्हाला स्वतःच्या जिल्ह्यामध्ये देण्यात यावं असं. आणि त्याचबरोबर निवड झालेल्या पदावर रुजू न होणं. आणि आपण पाहिलेलं आहे की जरी 19,986 शिक्षकांची शिफारस केली होती, परंतु वास्तविक असं आहे की 15,000 जवळपास शिक्षकांचीच नियुक्ती झालेली आहे. म्हणजे जवळपास अजून 5,000 शिक्षकांची पदं रिक्त राहिलेली आहेत. आणि त्याचमुळे खाजगी शैक्षणिक संस्थांसाठी निवड झालेल्या प्राधान्यक्रमानुसार मुलाखतीस उपस्थित न राहणे इत्यादी बाबी निदर्शनास आल्या आहेत. सदर पदभरतीमध्ये सुधारणा करण्यासाठी शिक्षण आयुक्तांकडून शासनास दिनांक, आता हे सगळं जे काही ड्रॉबॅक्स आहेत, शिक्षकांनी जॉईन का नाही केलं किंवा रिक्त का पदं राहिली किंवा आता शिक्षक स्वतःच्या जिल्ह्याची मागणी करत आहेत, या सर्वांचा सारासार विचार करण्यासाठी अभ्यासगट निवडण्यात आला आणि त्याचा हा अहवाल आपल्यासमोर आहे. तर आता 5 पर्यायावर चर्चा झालेली आहे. सदर प्रस्तावातील पर्याय क्रमांक 3 हा उमेदवारांना जिल्हा निवडण्याचे स्वातंत्र्य देऊन त्या जिल्ह्यातील रिक्त पदांसाठी उमेदवारांना विचारात घेतल्यास उमेदवार त्यांच्या सोयीच्या जिल्ह्यात निवडले जातील. या पर्यायानुसार राज्यातील अन्य विभागाकडील उदाहरणार्थ पोलीस, शिपाई पदभरती, तलाठी इत्यादी पदाची पदभरती करण्यात येत आहे. या पदभरतीमध्ये राज्यात एकाच वेळी अर्ज मागून उमेदवारांना कोणत्याही एका जिल्ह्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे. त्यामुळे निवड प्रक्रियेत क्लिष्टता येत नाही. उमेदवार निवड झाल्यावर रुजू होण्याची शक्यता देखील अधिक राहील. दुसरं आहे, सदर प्रस्तावातील पर्याय क्रमांक 3 नंतर विचार करायचा झाल्यास पर्याय क्रमांक 5 बाबत देखील विचार करण्यात येईल. तर पर्याय क्रमांक 5 काय होता बघा, 13/8/2024च्या प्रस्तावामध्ये की या पर्यायानुसार पोर्टलवर आलेल्या जाहिरातीतील उमेदवारांच्या सोयीनुसार जास्तीत जास्त 20 प्राधान्यक्रम देऊन पदभरती केल्यास उमेदवार अनावश्यक प्राधान्यक्रम देणार नाहीत व जास्तीत जास्त उमेदवारांना निवड प्रक्रिये यामुळे सहभागी होता येणार आहे. म्हणजे अगोदर जे काही बरेच प्रिफरन्सेस होते ते म्हणजे 100, 200, अगदी 600, 650 पर्यंत, परंतु आता या सेकंड टप्प्यामध्ये 20च प्रिफरन्सेस येतील. नेक्स्ट आहे, सध्याच्या प्रचलित कार्यपद्धतीमुळे उमेदवार जाहिरातीनुसार पात्र असलेल्या सर्वच प्राधान्यक्रम लॉक करतो व गुणवत्तेनुसार बऱ्याच उमेदवारांना त्यांच्या घरापासून दूरवर निवडले जाते व पर्यायाने उमेदवार रुजू होत नाहीत. या यादीतील पुढील उमेदवारांना देखील संधी उपलब्ध होत नाही. तसेच संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडील पदं देखील रिक्त राहत आहेत. त्यामुळे उमेदवारांना अमर्यादित प्राधान्यक्रम लॉक करणे देखील रिक्त पदे भरण्याच्या दृष्टीने गैरसोयीचे ठरत असल्याचे दिसून येते. म्हणजे जेव्हा रिक्त अपात्र गैरहजर हा राऊंड होणार आहे, म्हणजे शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा एकूणच होणार आहे, त्याच्यामध्ये कमीत कमी जर प्रिफरन्सेस दिलेत उमेदवारांना तर ते त्यांची नियुक्ती पण होईल. आणि म्हणजे ॲक्च्युली हा जो सेकंड मुद्दा आहे प्रिफरन्सच्या बाबतीमध्ये तो कुठं तर संयुक्तित आहे, कारण रिक्त जागा जास्त राहतात आणि बाकीचे कमी मार्क्सचे उमेदवार आहेत किंवा बॉर्डरवरचे उमेदवार आहेत त्यांना संधी मिळत नाही. त्यामुळे हा डिसिजन ते येणाऱ्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये घेणार आहेत असं दिसतं. नेक्स्ट आहे, वर नमूद केल्यानुसार पर्याय क्रमांक 3 व त्यानंतर पर्याय क्रमांक 5 याप्रमाणे शिफारस करण्याबाबत चर्चा झाली.
तसे सदर प्रमाणे बदल करायचे झाल्यास सध्या RT 2009 अंतर्गत इयत्ता पहिली वर्गातील 25% प्रवेशाबाबत राज्य शासनाने बदल केले व सदर बदलांना माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाल्या व शासनाची सदरची प्रक्रिया पूर्वीप्रमाणे सुरू ठेवावी लागली. ही बाब विचारात घेता शिक्षक पदभरतीमध्ये बदल करण्यापूर्वी माननीय महाधिवक्ता व उच्च न्यायालयातील शासकीय विधिज्ञ यांचे मत घेऊन बदल करण्याबाबत योग्य ते बदल करणे योग्य राहील. यामुळे भविष्यात न्यायालयीन अडचणी निर्माण होणार नाहीत. त्यामुळे मित्रांनो, दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हानिहाय शिक्षक भरती हवी असेल तर नो इश्यू, परंतु त्याच्यामुळे नुकसान खूप होणार आहे. प्रिफरन्सेसच्या बाबतीमध्ये जसं मी सांगितलं, जो दुसरा 5वा मुद्दा आहे अहवालातील, त्याला काही आपल्या हरकत नाही आहे, परंतु जो 3रा मुद्दा आहे त्याला विरोध झालाच पाहिजे. आणि त्यासाठी शालेय विभाग प्रथमतः विधिज्ञ आहेत किंवा महाधिवक्ता आहेत यांच्याशी बोलून घेणार आहेत. अन्यथा ही भरती अजून एकदा कोर्टामध्ये अडकेल. या सर्वांपासून जर आपल्याला सुटका करून घ्यायची असेल तर आत्ताच या निर्णयाला, पहिल्या टप्प्यामध्ये जशी भरती झालेली आहे किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जशी आपल्याला संधी मिळाली होती तशी दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळायला हवी, अशी आपण मागणी करायला हवी मित्रांनो. कारण याच्यामुळे नुकसान होणार आहे. आणि जी काही जिल्हानिहाय शिक्षक भरती आहे ती ॲक्च्युली 3ऱ्या टेटमध्ये सुद्धा लागू नको व्हायला, कारण ती ॲक्च्युली संयुक्तितच नाही आहे. कुठल्याही जिल्ह्यामध्ये जर माझ्याकडे क्वालिफिकेशन आहे, माझ्याकडे मार्क्स आहेत, तर मी एलिजिबल असायला हवं. हा एक कॉमन नियम जो काही पहिला होता तोच कंटिन्यू राहिला पाहिजे. आणि यासाठी मित्रांनो प्रत्येकाने जाब विचारा आणि त्याचसाठी हा आय ओपनर व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे कनेक्टेड. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा दिलेली आहे. गॉड ब्लेस यू.